तास। परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरामध्ये संविधानाची प्रतिकृती प्रत ठेवण्यात आली होती। एका मातेपुरुने संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली। या घटनेची परभणी शहरासह आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत। परभणी हिंसाचाराच्या घटनेनंतर एका संविधानवादी देशप्रेमीचा मृत्यू झाला आहे। याच घटनेचा निषेध सोशल मीडियासह रस्त्यावर उतरून आंबेडकरी अनुयायांकडून संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमध्ये आणि पोलीस अधीक्षकांच्या तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याच्या पोलीस महासंचालकांना निवेदन सादर करण्यात आले असल्याची माहिती भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अनंत सावंत यांनी दिली आहे। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा रत्नागिरी या मातृधार्मिक संस्थेच्या माध्यमातून परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाचे झालेले मोडतोड या संदर्भात आज रत्नागिरी जिल्हा अधिकारी यांना आम्ही निषेधाचं पत्र आज दाखल दिलेला आहे। या परभणीमध्ये झालेला जो संविधानाची तोडफोड हे अमानुषपणे द्वेष भावनेच्या माध्यमातून झालेला आहे असा आमचा आरोप आहे। आणि या संदर्भात शासनाने किंवा पोलीस शासनाने जी काय आंदोलकांवरती केलेली कारवाई ही सुद्धा द्वेष भावनेतूनच केलेली असावी असं आम्हाला प्रत्यक्षात व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आमचं मत आहे। आणि म्हणून अशा पद्धतीची ही अमानुषपणे केलेली जी कारवाई आहे याच्या विरोधात योग्य तो निर्णय किंवा कार्यवाही व्हावी अशी आम्ही रीतसर मागणी या ठिकाणी केलेली आहे। परभणी येथे 10 डिसेंबर 2024 रोजी देशद्रोही समाजकंटकाने भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली आहे। या देशद्रोही कृत्याचा दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत। भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या देशद्रोही समाजकंटकांवर भारतीय संहितेच्या देशद्रोही कायद्यानुसार कठोर कारवाई करावी आणि सीबीआय चौकशी करून यातील मास्टरमाइंडचा शोध घेण्यात यावा। तसेच सोमनाथ सूर्यवंशी या संविधान प्रेमी तरुणाला अमानुष मारझोड करून कस्टडीमध्ये डांबण्यात आले। त्या कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे। त्याच्या मृत्यूला कारणीभूत असणारे पोलीस अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। तसेच स्त्रिया तरुणांवर दाखल केलेले गुन्हेही मागे घ्यावेत। परभणी जिल्ह्याचे पोलीस जिल्हा प्रशासनाला जाग आणण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या निरपराध नागरिकांना द्वेष भावनेतून पोलिसांनी अमानुष मारहाण केली आहे। त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करावी आणि बौद्ध समाजावर द्वेष भावनेतून केले जात असलेले कोम्बिंग ऑपरेशन त्वरित थांबवावं आणि निर्दोष स्त्रिया तरुणांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेऊन त्यांना मुक्त करण्याची मागणी निवेदनातून नमूद करण्यात आली आहे। कारवाई न झाल्यास बौद्ध समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस NB कदम यांनी दिले आहे। आज भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी या शाखेच्या वतीनं जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना परभणी या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या शेजारी असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना काही समाजकंटकाने केलेली होती आणि त्याच्यानंतर आमच्या तिथल्या बांधवांनी संविधान प्रेमींनी बौद्ध बांधवांनी इतर समाज बांधवांनी सनदशीर मार्गाने त्याच्यावरती आवाज उठवला तर त्यांना देखील तिथल्या प्रशासनानं पोलीस यंत्रणेनं अगदी अमानुषपणे त्यांच्यावर मारहाण करून त्यांना कोबिंग ऑपरेशननं त्यांना अटकसुद्धा केलेली आहे आणि त्यांना तात्काळ मुक्त करावं आणि हे कोबिंग ऑपरेशन तात्काळ थांबवण्यात यावं अशा आशयाचं निवेदन आम्ही मुख्यमंत्री आणि पोलीस महानिरीक्षक यांच्या दिलेलं आहे। आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत ते त्यांनी पोचवावं अशी विनंती वजा आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे। देशद्रोही समाजकंटकांवर योग्य ती कठोर कारवाई न झाल्यास जिल्ह्यातील संपूर्ण बौद्ध समाज आणि संविधान प्रेमी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील। यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा देखील या निवेदनाद्वारे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने देण्यात आला आहे। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।